नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहत कर्जमाफीच्या जवळ अशा मावळलेल्या आहेत की अशा प्रकारे अपडेट आपण यापूर्वी घेतलं, परंतु कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय मांडू किंवा कर्जमाफीची योजना केली जाणार आहे. आम्ही दिलेला शब्द पाळणारच, परंतु योग्य वेळ आल्यानंतर करू असे बरेच सारे विधाने येतात आणि त्यांच्यानंतर परत अनेकदा कर्जमाफीच्या आशा प्रफुल्लित होता. आता येणारी मंत्रिमंडळाची बैठक ही 29 एप्रिल रोजी 2025 रोजी होणार आहे. चौंडी येथे होणार आहे. त्या पार्श्वभूमीवरती काहीतरी मोठी घोषणा होईल अशा प्रकारच्या बऱ्याच साऱ्या बातम्या समोर येत आहे. या पार्श्वती शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आणखीन अशा या ठिकाणी प्रफुल्लित झालेल्या मग अशा मावळ आहे, अशा प्रफुल्लित होत आहे. या सर्वांमध्ये भरडला जातोय तो म्हणजे शेतकरी आणि सोबत भरडल्या जातात ते म्हणजे बँका. कारण शेतकऱ्यांना पीक कर्ज भरण्यासाठी बँकांच्या माध्यमातून तगदा लागलेला आहे. वसुली पदक फिरता आहेत. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना अर्ज भरायची की कर्जमाफी वाट बघायची हा एक प्रश्न मोठा पडलेला आहे. आता जर समजा कर्ज भरलं आणि सरकारने कर्जमाफी केली तर काय होणार? कर्ज जर नाही भरलं तर थकीत ठेवलं तर कर्जमाफी नाही झाली तर कारवाई काय होणार? असा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडलेला आहे. आता यांच्यासाठी बँकेचे कर्मचारी जे काही वसुली पथक फिरतात, आता वसुली पथक फिरत असताना बँकांच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना सुद्धा शेतकऱ्यांना काय उत्तर द्यावेचे हे या ठिकाणी सूचना असं झालंय. कारण बँकेतील अधिकारी सुद्धा कुठेतरी एखाद्या शेतकऱ्याचाच मुलगा आहे आणि उद्या चालून जर या शेतकऱ्यांकडून वसुली करून घेतली तर 8 दिवसानंतर, 15 दिवसानंतर, महिन्यानंतर किंवा 6 महिन्यानंतर जर शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी जर जाहीर केली तर त्या वसुली केलेल्या शेतकऱ्यांचं काय होणार आहे? जवळपास 279 आत्महत्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आहे आणि या कर्जमाफीचा विषय जर क्लिअर झाला असता तर हे 280 शेतकरी कुठेतरी आपल्या जीवाला मुकले नसते. जेवढ्या काही आत्महत्या होतात यांच्यातली कुठलीही कारण जरी जोडली तरी शेवटच्याचं एकच उत्तर येतं, कर्जबाजारीपणा. आणि सध्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येला एक महत्त्वाचा असा जो काही मूळ मुद्दा आलेला आहे, मूळ कारण असणार आहे की ते म्हणजे की कर्जबाजारीपणा. कारण मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक आपत्ती, त्याला शेतमालाला न भाव मिळणे, सर्व दुविधेमुळे शेतकरी कसा जगतोय. आणि आता या परिस्थितीमध्ये जर आपण समजा बँकांच्या माध्यमातून तगदा लावला असता, ज्यांची परिस्थिती आहे कर्ज भरण्याची, समजा बँकेने तगदा लावला म्हणून कुठेतरी इज्जतीचा पचका नको किंवा व्हायला डोकेदुखी नको म्हणून एखादा शेतकरी ते कर्ज भरलं आणि उद्या जर घेता कदाचित जर कर्ज माफी झाली तर मग अनेक शेतकरी सारे प्रश्न पडतील की या ठिकाणी निर्माण झालेल्या बँकांच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना द्यायला उत्तर राहतं. वसुली असताना कुठल्या तोंडाने वसुली करावी आणि येणाऱ्या भविष्यात काय झालं शेतकऱ्यांना, मग त्यांना कुठेतरी अंदाज. यांच्यावरती एकच पर्याय निघू शकतो. आता जर सांगितलं की कृषी मंत्र्यांनी आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय मांडू, स्वतः मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून किंवा वित्त मंत्र्यांच्या माध्यमातून कुठेतरी शेतकऱ्यांना एक शाश्वत असं उत्तर सध्या कालावधीमध्ये देणं गरजेचं आहे. अजितदादा यांच्या माध्यमातून उत्तर दिलं त्यांना हे काही शासनच उत्तर आहे. कारण प्रकारे मुख्यमंत्री सांगितले, परंतु ठोस असं सांगायला पाहिजे की या वर्षी नाही होणार, पुढच्या वर्षी होणार, 2 वर्षांनी होणार, 3 वर्षांनी होणार किंवा करायची आमची मनस्थिती नाही. आणि जर समजा आता कर्जमाफी होणार नाही सांगितलं असं उद्या, आता या विरोधी पक्षांच्या सध्या मोठ्या रेड्या विरोधी पक्षांनी लावलाय. तर स्वतः राजू शेट्टी साहेब यांच्यासाठी आंदोलन करत आहे. शेतकरी संघटना यांच्यासाठी प्रयत्नशील आहेत. शेतकरी आंदोलन करताय आणि उद्या आपलं नाव मोठं करायच्या हेतूने किंवा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, अशा पार्श्वभूमीवरती जर समजा कर्जमाफीची घोषणा केली तर कर्ज भरलेले काही जे त्यांना अक्षरच आत्महत्या करावी लागणार आहे किंवा हार्ट अटॅक मरून जातील. अशा या सगळ्या दिसतील तर तिकडे वाढवलेले का जातात? एक मोठा प्रश्न पडलेला असतो. कुठेतरी गर्भियाने विचार केला तर एक ठोस असं उत्तर
आम्ही करणार आहेत किंवा नाही करणार आहे, किती कालावधीनंतर करणार आहे, यांच्याबद्दल योग्य समर्पक उत्तर शेतकऱ्यांना कुठेतरी देणं गरजेचे आहे. या तळ्यात भूमिकेमुळे शेतकरी म्हटलं कुठेतरी मृत्यूंच्या जवळपास जाळ्यात अडकलेले आहे. हे सध्याचं भयान असं वास्तव्य आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.